हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांची भेटीस येत आहे, ती म्हणजेच आनंदी. आणि याच निमित्ताने धर्माधिकारी सर आपल्यासोबत आहेत. तर सर, कसे आहात? अप्रतिम. तुम्ही आम्हाला परत एकदा एक वेगळ्या पात्रात दिसणार, काय सांगाल त्या पात्राबद्दल? युगंधर नावाचा कॅरेक्टर मी करतो आणि तो ऍक्च्युली जे इंडस्ट्री असते अख्खं गाव त्याच्याकडे काम करत असतं. तो गावाला सांभाळणारा असंच आहे जो खरं खूप स्क्रॅच पासून मोठा झालेला असतो. आणि मग त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग त्याला कुठेतरी रिवाईव्ह होत 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 तो घडत घडत जात अं, जवळजवळ एक 10 कंपन्या त्यांनी उभारलेल्या असतात. आणि कंपनीमध्ये प्रत्येक गावातला एकतरी माणूस कामाला असतो, नाही तर बाई तरी असते कामाला त्या ह्याच्यामध्ये. तर तो गावाला सांभाळणाराच असा आहे. कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त तुम्ही आता खूप वर्षांनी आम्हाला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दिसणार आहेत. तर तुमच्या मनात नक्की काय भावना आहेत? परत एकदा डिजिटल नाटक करण्याचा आनंद मिळतोय. या मालिकेच्या निमित्ताने परत म्हणेन की मी डेली सोपला डिजिटल नाटक म्हणतो. पहिलाच मी असा कलाकार असं बघितलं तर डिजिटल नाटक हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. चित्रपट करताना तुमचे कॅरेक्टर्स बदलत असतात. हो, डेली सोप किंवा डिजिटल नाटक करताना तुमचं चरित्र तेच असतं, कॅरेक्टर तेच असतं, बरोबर, फक्त तुम्ही दररोज वेगवेगळे प्रसंग असतात तुमचे जे आपण नाटकामध्ये करतो. बरोबर. नाटकाचा प्रयोग आपण तेच कॅरेक्टर करत असतो, प्रेक्षक वेगवेगळे असतात. इथे आम्हाला लाखां करोडोंमध्ये प्रेक्षक मिळतात. हो. एवढंच की आम्हाला प्रेक्षक दिसत नाहीत आणि प्रेक्षकांना फक्त आम्ही दिसतो. सोशल मीडिया आहे जेणेकरून हो, तुम्ही ऑडियन्स सोबत कनेक्ट होऊ शकता. नक्कीच, नक्कीच. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर Instaवर वगैरे एपिसोड बघितले की लगेचच तुम्हाला कनेक्ट होता येतं. आणि पण मी फार सोशल मीडियावाला नाहीये. मला माझं आयुष्य सोशली पर्सनल आयुष्य म्हणेन मी, ओके. की माझं पर्सनल आयुष्य नाही. मी अभिनेता म्हणून तुम्ही यू सी माय कॅरेक्टर्स. पण घरी गेल्यानंतर मी टिपिकल नवरा, टिपिकल बाबा आहे. तशी लाईफ असणं हो, आणि ती पाहिजे ना ते. मेंटेन करणं ही पाहिजे ना, पाहिजे ना. नाहीतर तुम्ही गरजेचं आहे. आयुष्यभर म्हणला ना, एकदा इन्स्पेक्टर केला तर तुम्ही घरात सुद्धा इन्स्पेक्टरचे कपडे घालून हिंडत बसता का? नाही ना. बाकीच्यांची मुलं म्हणतात, की बाबा ऑफिसला गेलेत. मग माझी मुलं म्हणतात, "हां, बाबा शूटिंगला गेला म्हणजे ऑफिसलाच गेलाय." बरोबर. आल्यानंतर तो आमचा बाबा आहे. आम्हाला बाकी माहीत नाही. तो बाहेर तिकडे स्टार वार तुला बनत असतील वगैरे ते. हो का? मलाही माहीत नाही असं म्हणतील ते. अरे, मला एक नवरा, एक बाबा किंवा मामा किंवा व्हॉटएव्हर माझे जे नातेवाईक आहेत. नातेवाईकांपेक्षा जवळचे जे आहेत घरातले. आई-बाबा आणि सगळेच. ते मला हां, बरं ठीक आहे. हात-पाय धुवून जेवायला बस. ते सिंपल आहे. त्यासाठी आपण काही अप्रूप नसतं आपलं. अप्रूप आणि नसावं सुद्धा. पण तो घरचा आहे ना माणूस. बरोबर. घरच्या माणसाला घरच्यासारखं ठेवायचं असतं. मालिकेत तुमची जी वाईफ आता होणार आहे ती म्हणजेच आनंदी, तिला ती ब्लाइंड आहे हे तुम्हाला माहित नाही. पण ऑफ स्क्रीन तुमचं असं काही सेशन झालेत का ब्लाइंड मुलांसोबत, की कसं काय हालचाली असतात काय? नाही म्हणजे खरं माझं नाही झालं काही हं. इंटरॅक्ट. पण मी आत्तापर्यंत इंटरॅक्ट झालं मी खूप ब्लाइंड्स किंवा रादर माझा एक असिस्टंट होता, जो मूकबधिर होता. तो ब्लाइंड नव्हता. हं. तर एक गोष्ट निघाली तर देव 10 गोष्टी त्या व्यक्तीला देतो, की हां, ठीक आहे माझ्याकडनं विसरलो मी तुला हे बरोबर. द्यायचं. पण हे अजून मोठं बंडल घे. हं. माझ्या बाबतीत नक्कीच झालेलं आहे. आणि खूप शार्प असतात ही मंडळी. म्हटलं ना, की देव एक काढतो, 10 देतो. हं. त्यांच्यासारखा शार्पनेस कुठेही मला दिसत नाही आणि इतके डेडिकेटेड असतात. हो. डेडिकेशन त्यांच्याकडनं शिकावं म्हणजे आपण डोळस माणसांनी खरं त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. बघा ना, ती सगळी मंडळी किती छान हसत होती. कोणाचा चेहरा असं होता, की "अरे बापरे! काय झालंय माझ्या?" पण डोळस माणूस तुम्हाला खूप वेळा दिसतात, "अरे आयुष्यात काहीच नाही रे माझ्या." त्यापेक्षा मगाशी तिथे एक ॲक्टिव्हिटी झाली ना, ते आपण सगळे हो, थांबलो. थांबलो आपण ते सगळे. करत होते हो, त्यांचं ते काम आपलं आपलं व्यवस्थित. करत होते काम छान. म्हणलं, "अरे, टॉर्च पण नाही लावायचं." म्हणलं, "अरे हा टास्क आहे होय." अरे बापरे! असं झालं ते. पण ते खरंच 30 सेकंदामध्ये दुनिया दिख गई. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 30 मार्च 2026 रात्री 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार वाट बघतोय.